आजकाल काही गोष्टी घ्यायच्या म्हटलं तर म्हणजे कसं समजा घर घ्यायचंय किंवा गाडी घ्यायची किंवा एखादा नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तर आपल्याला लोन घ्यावंच लागतं. हां ठीक आहे, चला तुम्हाला घरच्यांकडून सपोर्ट असेल किंवा तुम्ही तेवढं सेव्हिंग केलं असेल बऱ्यापैकी तर काय हरकत नाही, तुम्हाला गरज नाही लागत लोनची. परंतु तुमच्याकडे तसा काही बॅकअप नसेल तर तुम्हाला लोन घ्यावंच लागतं, बरोबर. मग तुमच्याकडे लोन शिवाय पर्यायच नसतो आणि ते लोन कितीतरी लाखामध्ये असतं अक्षरशः. म्हणजे मला तर असं वाटतं 5 लाखापासून 50 लाखापर्यंत जसं तुमची रिक्वायरमेंट असं तसंच. आणि ते लोन घेतल्यानंतर ती जी काही सेटलमेंट अमाऊंट आहे ती आपल्या बिझनेसमध्ये किंवा समजा तुम्ही काही गाडी घेतली किंवा घर घेतलं तर तेवढ्यापुरता आपल्याला खूप आनंद होतो की मी ही गोष्ट अचीव केली किंवा मी ही गोष्ट घेतली. आणि त्याच्यानंतर सुरू होतात ते म्हणजे हप्ते. आणि हप्ते हे प्रत्येक महिन्याला आपल्याला अक्षरशः म्हणजे एक इतका त्रास देणारी गोष्ट आहे ना की आपल्याला ती अमाऊंट तुमच्या ज्या अकाउंटमध्ये आहे ती फिक्स ठेवावीच लागते, कारण तो हप्ता असतो 10,000चा असो 20,000चा असो कितीही. आणि मग त्या हप्त्यामुळे आपल्याला अक्षरशः रात्र रात्र झोप येत नाही, आपल्याला खूप टेन्शन येतं. तर मला एकच सांगायचं मित्रांनो, तुम्ही लोन घेतलेला आहे 5 लाख असू दे 10 लाख असू दे कितीही, तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही लोन घेतले त्या दिवसापासूनच थोडीफार रक्कम बाजूला ठेवा. थोडंफार जे काही तुम्हाला प्रॉफिट होतंय, जे काही इन्कम येतंय त्यातून जसं तुम्हाला जमेल ना तसं ते लोन कमी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही 10 वर्षासाठी घेतला असेल 20 वर्षासाठी घेतला असेल तर ते 7-8 वर्षामध्ये कसं कव्हर करता येईल, ते पटकन कसं नील करता येईल ना यावर तुम्ही जास्त फोकस करा. कारण काय होतंय ना, या लोनमुळे तुम्हाला खूप टेन्शनमध्ये जगावं लागते. कारण तुमचा जॉब असतो, तुम्हाला जॉब सोडता येत नाही, तुम्हाला जास्त सुट्ट्या घेऊ शकत नाही किंवा तुम्हाला काही स्विच करायचं असेल तर तुम्हाला लोनचं टेन्शन येतं की बाबा आता कसं होणार. जर समजा मी लोन काढलेला आहे त्याचे हप्ते व्यवस्थित गेले तर ठीक, नाही तर मग माझ्यावर जप्ती येऊ शकते, बँकेवाले माझ्या घरी येऊ शकतात किंवा काही होऊ शकतं. या विचारानेच तुम्ही अक्षरशः म्हणजे तुमचं माइंड हे खराब होतं. तर मला एकच सांगायचंय, जर तुम्ही कितीही लोन घेतलेलं असेल त्या लोनची अमाऊंट, तो काय रक्कमेचा आकडा आहे, जेवढा लवकरात लवकर तुम्हाला कव्हर करता येईल, जेवढं ते लोन संपवता येईल ना त्याच्या मागे लागा. बाकीचं तुम्ही घ्यायच्या काही भानगडीतच पडू नका. जसं जसं ते कमी होईल ना तसं तसं एक वेगळंच रिलीफ भेटेल तुम्हाला. आणि तसंच इतकं छान वाटेल ना की चला आता एवढंच राहिले, हां चला 10 लाखामधले 5 लाख राहिले, 10 लाखामधले 3 लाख राहिले. आणि तो क्षण खूप आनंद देणार आहे. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला लवकरात लवकर लोन कमी करता येईल त्याच्यावर जास्त फोकस करा. कारण लोन घेणाऱ्यांची काय अवस्था आहे तुम्ही आजूबाजूला नक्कीच पाहू शकता. हेल्थ इश्यू असतात किंवा तुमच्या आरोग्यावर त्याचा भयंकर विचित्र परिणाम होतो आणि तुम्हाला कोणी विचारणार पण नाही की तुमचे किती हप्ते राहिले, अगदी घरातले सुद्धा विचारत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे घेतलेलं आहे, तुम्ही जे लोन काढले आहे त्याला जेवढं तुम्हाला लवकरात लवकर कव्हर करता येईल ना त्याच्यावर जास्त फोकस करा. म्हणजे तुम्हाला एक रिलॅक्सेशन नक्कीच मिळेल. पटतंय ना?